हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि मी विचार केला आजचा व्लॉग मी थोडंसं तुम्हाला यूट्यूब कसं चालू केलेलं ते सांगते, किंवा तुम्ही लोक पण जर तुम्हाला यूट्यूब चालू करायचं असेल तर तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे जे मी केलं आणि मला असं वाटतंय ते वर्क झालं आहे. आणि मी म्हणजे माझं पण काय एवढं खूप जास्त सबस्क्रायबर्स फॉलोअर्स वगैरे नाही आहेत, पण तरी एवढं आहे की म्हणजे कसं सांगायचं तुम्हाला, माझे पण एवढे सबस्क्रायबर्स वगैरे नाही आहेत, पण तरी मी जर हे चालू नसतं केलं ना तर मला नाही वाटत मी म्हणजे जे पहिला करत होते त्याच्यातच मी खुश राहिली असते. आता मी ह्याच्यामध्ये खूप जास्त मला पण चांगलं वाटतं हे करायला, अँड इन्कम पण होत आहे ह्याच्यानी. प्लस एकदम आपली लाईफ ना रिलॅक्सवाली वाटते, एकदम रिलॅक्स, एकदम शांत. एकदम पण नाही, तसं नाही, थोडंसं टेन्शन ह्याच्यामध्ये पण आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं थोडंसं असं होतं, पण ठीक आहे. मी तुमच्यासोबत थोडंसं मी काय म्हणजे मी जे जे केलं ते मी थोडंसं शेअर करेन, प्रॉपर असं कुठेतरी बसून आणि सर्वच सांगून. पण पहिला मी थोडंसं आता असंच व्लॉग चालू केला मी पहिलाच इंट्रोसाठी जरा, की कसा असणार आहे हा व्लॉग आणि का बनवते आहे मी. कारण मला ॲक्च्युली एक कमेंट आलेली, एक दोन खूप कमेंट आलेले मला. पहिला पण असे कमेंट्स यायचे आणि आत्ता रिसेंटली पण एक कमेंट आलेली की तू यूट्यूब कसं चालू केलं त्याचा व्लॉग बनव, तुझ्या जर्नी. म्हणजे एवढं काय नाही झालं आहे माझ्या ह्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये, पण जेवढं पण हे असं झालेलं ते झालं आहे, ते थोडंफार झालं आहे. पण ठीक आहे, मी तुम्हाला सांगू शकते की जर मी करू शकते तर कोण पण करू शकतं, मला असं वाटतं आता. कारण मी खूप आळशी पोरगी, आणि तरी पण मी जर चालू केलं आणि ते चांगलं वर्क करते म्हणजे कोण पण करू शकतं. फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं असतं की कोणाकोणाला टाईम जास्त लागतो आणि कोणाला टाईम कमी लागतो, तर ते त्याच्यावरती डिपेंड आहे, त्याला कसं करायचं आणि त्यांनी कसं केलं, म्हणजे काय चूज करायचं, कसं करायचं. मी सर्वांचं एकदम हे बनवून ठेवलं माझ्या डोक्यात. ते जरा मला असं बघायला लागेल परत, आणि मग मी चालू करते थोडंसं अवतार ठीक करून. सो आता मी माझा कॅमेरा इथे एका छोट्याशा ट्रायपॉडवर लावला आहे, आणि मी इथे असं एक प्लेन बॅकग्राऊंडवर बसली आहे, जे मी नाही बसली पाहिजे, पण ठीक आहे, मी काय पण करू शकते, मला अक्कल नाही. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं काय काय असं जे पॉईंट्स मी विचार केलेला की मी सर्व लिहून ठेवेन, ते मी सर्व ह्याच्यामध्ये लिहून ठेवले आहे आता. आणि पहिलं तर मला एकदा ते नीट बघायला लागेल की मी तुम्हाला सांगणार आहे मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं यूट्यूब कसं चालू करा. तुम्ही लोक माझ्याकडनं शिकणार आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी कोणाला तरी काहीतरी चांगलं ज्ञान देणार आहे. कारण मला तरी असं वाटतं की इथे कोणतीच अशी कंपनी नसेल जी यूट्यूबपेक्षा जास्त पैसे देत असेल. लोक यूट्यूब चालू केल्यावरती थोड्याच वर्षानंतर डायरेक्ट जॉब सोडून टाकतो, घर घेतोय, गाडी घेतोय, हे सर्व चालू आहे फक्त यूट्यूबवरती. मोठे मोठे क्रिएटर्स लोक भाई कुठून कुठे गेले. आपण बघा, टाइमपासमध्ये जिंदगी चालली आहे माझी. पण ठीक आहे, मी चालू करते. 2 मिनिट द्या मेरे को. एकदा परत सांगते की मी कोणतरी येऊन आता असं कमेंट करेन की तू काय स्वतःला लय मोठी यूट्यूबर समजते काय, जे असे व्हिडिओ बनवते, आम्हाला ज्ञान देते. तर जर तुम्ही लोक असे विचार करतात ना, तुमच्यासाठी बॅकचा ऑप्शन आहे, इथून दफा व्हायचा पण एक चान्स देते आहे मी तुम्हाला. प्लीज लीव. सो आणि मी आता पण सांगते, मी लय मोठी यूट्यूबर नाही आहे, पण मी थोडंसं काय जे मी केलं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. इफ तुम्हाला पण तुमचं यूट्यूब चालू करायचं ह्याच्यामधनं थोडंसं पण असं आलं तर मला खूप चांगलं वाटेल. जेन्युअनली चांगलं वाटेल. यूट्यूब आणि इन्स्टा एक अशी गोष्ट आहे ना जिकडे ट्रेंड ना म्हणजे असं नुसतं चेंज होत राहतो. आणि मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी हर एक टाईपचे व्हिडिओ म्हणजे माझा पहिला व्हिडिओ कोणता व्हायरल गेलेला ते सर्वांना माहिती आहे, इन्स्टावरती. म्हणजे जर यूट्यूब चालू करायचं तर इन्स्टाचं ते थोडंसं असलं पाहिजे की इन्स्टावरती हाय सबस्क्राईब फॉलोवर्स वगैरे सर्व आहे, तर ते आपण यूट्यूबवर आणू शकतो. यूट्यूबचं मला नाही वाटत यूट्यूबवरनं आपण इन्स्टावर घेऊन जाऊ शकतो. आता ते मला असं वाटतं, मी माझं सांगते. तुम्ही लोक प्लीज मला जज नका करू किंवा
महान लोक ज्यांना मी इथून फुटायला बोलले तर लोक तरी थांबले, तर तुम्ही लोक प्लीज अपना बुद्धि नाही चलाए तो ही अच्छा है. हिंदी माझी खूप घाण आहे पण ठीक आहे. सो माझा व्हिडिओ जेव्हा तो व्हायरल गेला, मी लगेच काय केलं, मी हर दिवशी व्लॉग बोलते, हर एक दिवशी रील्स पोस्ट करायला लागली. पहिला तर मी खूप अशी मी अल्गोरिदम पकडला इंस्टाग्रामचा. मला समजला ह्याला काय व्हिडिओ पाहिजे. पहिला मी सर्व टाईपचे व्हिडिओ बनवून बघितलेत, सर्व टाईपचे रील्स, स्लोमो, फनी कॉन्टेंट, सर्व बच्चावाला कॉन्टेंट पण बनवून बघितला. कधी रीच नाही आला. अचानक माझी ती व्हिडिओ 3 मिलियन गेली डायरेक्ट, आणि लोक मला फॉलो करायला लागले. माझे लगेच फॉलोअर्स वाढायला लागले, आणि खूप लोक ती व्हिडिओ अशी सर्वीकडे पोस्ट करत होते. तर अजून ते मला जास्त हेल्प झाली माझे फॉलोअर्स ग्रो करायला. आणि मग मी हर एक टाईपचे व्हिडिओ बनवून बघितले, आणि ट्रेंड कधीच सेम नाही राहत. पहिला तर आपल्याला हे चूज करायचं की आपल्याला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बनवायचे आणि कोणत्या टाईपचे व्हिडिओ लोकांना आपले बघायला आवडतात. आता मी स्लो मोशन एवढे नाही बनवत, कारण मला नाही वाटत ते लोकांना आवडतं. लोकांना काय आवडतं, माझ्या घरचं, माझी मम्मीसोबतचा, पप्पासोबतचा, बहिणींसोबतचा, किंवा बकचोदी. इन शॉर्ट लोकांना मस्ती हे आवडतं आहे, फनी कॉन्टेंट आवडतं आहे. माझी मम्मी मला शिव्या देते तर लोकांना आवडते ते बघून, तर मी शिव्या खाते. म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की मी काय टाईपचे व्हिडिओ टाकले, आणि मग मला समजलं आता मम्मीसोबत कॉन्टेंट बनवते मी, माझे फॉलोअर्स वाढतात आहे. मी टाकत गेली व्हिडिओ, आणि कधीच असं स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही बनवली लाईफमध्ये. मी जे हर टाईम रॉ राहिलं, म्हणजे एकदम नॅचरल जे झालं ते कॅमेऱ्यामध्ये आलं, चला टाकून टाकूया. म्हणजे किती व्हिडिओ व्हायरल झाले. टॅटूवाला तर नेक्स्ट लेवल. म्हणजे असं झालेलं की मी जिकडे जाते तिकडे लोक बोलतात टॅटू. मी बोली काय चालू आहे त्यांचा, टॅटू दाखव कशी, काढलाच नाही आहे. आणि मग ते मी सूप पीत होती, आणि मी काय बघतोय त्या पोराकडे. ती व्हिडिओ पण खूप पेजनी टाकली होती. म्हणजे तुम्हाला समजतं मी काय बोलते. एकदा आपल्याला समजलं ना की आपल्याला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बनवायचे आहेत आणि ते लोकांना आवडतात, ते बनवत राहायचं, ठीक आहे. आणि इन्स्टा, यूट्यूब आपलं हे नाही आहे की म्हणजे आपण तिकडे कामाला नाही जात जे बॉस आपल्याला समजून घेईन. जर आपण 10 दिवसची सुट्टी घेतली, 15 दिवसची, 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि आपण काही नाही टाकलं, तर अल्गोरिदम पकडून ठेवायचा. म्हणजे एकदम असं पकडून ठेवायचं. आपण ते सोडला ना, व्ह्यूज फट से नीचे आ जाएगा एकदम. मी स्वतः हे सर्व टिप्स वापरले पाहिजे. ज्या पद्धतीने मी आता वागते ना. सो फर्स्ट आपल्याला चूज मी व्लॉगचं बोलते, आता मी यूट्यूबचं बोलते. मी यूट्यूबवरती ॲक्च्युली मी यूट्यूब चालूच नव्हता केला, तो येशूनी चालू केला होता. येशूनी माझ्या अकाउंटवरनं ती जी इन्स्टावरती व्हायरल गेलेली व्हिडिओ इथे टाकली. अचानक माझे 2000 सबस्क्रायबर्स ऑलरेडी झाले. हाफ मॉनिटायझेशन माझं असंच झालं. फॉलोअर्स, व्ह्यूज त्याच्यानेच हाफ मॉनिटाईज झालेला माझा अकाउंट. आणि नंतर फक्त वॉच टाईमची जरूरत होती. मला 3 की 4000 वॉच टाईम पाहिजे होता, आणि ते पण खूप इझी होतं माझ्यासाठी, कारण ऑलरेडी अर्धं काम झालं होतं आणि ते करायला खूप टाईम लागतो लोकांना. कोणाकोणाचं खूप लवकर होऊन जातं, जे लोक ऑलरेडी फेमस आहेत, किंवा ज्यांचा कॉन्टेंट लोकांना एकदम पटकन आवडतो आहे, म्हणजे खूप क्विक, जे लोक खूप क्विक आहेत सर्वांमध्ये, त्या लोकांचं होतं. आणि एकदा जर आपली यूट्यूब, इन्स्टावरती जे फॉलोअर्स असतात तेच जर यूट्यूबवर आले तर अर्धं काम आपलं होऊन जातं आहे. तर येशूने माझा तो व्हिडिओ इथे टाकला, आणि मला माहितीच नाही. मग मी असंच अचानक हावाल्याचं टॅटू मी काढायला गेलेली. तेव्हा मी फर्स्ट व्लॉग बनवला. आता त्याला 1 वर्ष झाली. मी या 1 वर्षामध्ये चांगले अच्छे खासे सबस्क्रायबर्स करू शकले असते, पण माझ्या लाईफमध्ये एवढे ऐसा लहर आके मेरे को फिर से लेके जाता पीछे जाता है. मग परत दुसरा मोठावाला येतो, आणि मीच बोलवते बेस्ट मुझे मार. आणि मग मला खूप रिग्रेट होता, पण नंतर रिग्रेट होता मला. त्या टायमाला मला काय रिग्रेट नाही होत, कोणत्याच गोष्टीचा रिग्रेट मी करत नाही. ही माझी चुकी आहे काय माहिती नाही, मी का फ्लेक्स करते, पण मी रिग्रेट नाही करत कोणत्याच गोष्टीचा. आणि मला लोक काय बोलतात त्याचा पण फरक नाही पडत. आणि मी काय बोलत होती, कुठे होती मी, यूट्यूब फर्स्ट व्लॉग. मग मी तो व्लॉग टाकला, लोकांना आवडला की अदिती. मग त्या लोक मला सजेस्ट करायला लागली
की तू ह्याच्यासोबत व्लॉग बनव, तू असे व्लॉग बनव, आम्हाला असे व्लॉग बघायला आवडेल. मग मी तुमच्या लोकांचंच ऐकून कपल व्हिडिओज बनवले. मेरे को ऐसे डिस्टर्ब करता है सब लोग. आणि मग मी ॲक्च्युली मला व्ह्यूज पहिल्यापासून स्टार्टिंगपासून चांगले येत होते, टचवूड. म्हणजे मला कधी असे, मी जेव्हा टाकला व्लॉग तेव्हा कधीच माझे असे 300, 200, 1K असे व्ह्यूज कधीच नव्हते. लोकांना वाटतं, कोणाकोणाला असं वाटतं की हेल्पमुळे झाली किंवा काय, नाही. तर माझं पहिल्यापासून खूप चांगलं चालू होतं यूट्यूबवरती आणि अजूनपर्यंत टचवूड चांगलं चालू आहे. मध्ये मध्ये मी हकते, पण ठीक आहे, मी ते साफ पण करू शकते, मी करते. आणि मम्मी माहीत नाही, आय डोंट नो. प्लीज मला डिस्टर्ब नको करू. आणि आज तुम्ही माझे यूट्यूबचे व्हिडिओज बघतात त्याच्यासाठी तुम्ही येशूला थँक्स बोलू शकता, ज्या पोरीला तुम्ही लई शिव्या देतात. मी ना यूट्यूबचा व्हिडिओ बनवते, जरा शांत बसशील. तर मी कुठे होती, तुझ्यामुळे मी विसरले मी कुठे होती. मग मी तुम्हालाच विचारून सर्व चालू केलं आणि मग तुम्हाला मला ते खूप आवडलं की ते तुम्हाला आवडतं आहे. आणि मग असंच माझं चालू होतं, खूप मस्त चालू होतं. आणि मध्येच मी ब्रेक घेतला, माझा अर्धच मॉनिटाईज झालेला, मी ब्रेक घेतला कारण माझा जॉब. आपण लोक जर यूट्यूब करतो ना तर आपल्याला खूप फोकस द्यायला लागतं यूट्यूबवरती. असंच आपण जॉब यूट्यूब नाही करू शकत. आणि जर तुम्ही लोक आता घरी बसलेत, काहीच नाही करत आहे, खूप मस्त टायमिंग आहे यूट्यूब चालू करायचं. फक्त तुम्हाला ना क्विक, म्हणजे जर तुम्ही स्क्रीनवर आले, हे असं माझं थिंकिंग आहे की तुम्ही स्क्रीनवर आले ना, लोकांना असे इग्नोर नाही केला पाहिजे लोकांनी आपल्याला. मला असं वाटतं की जर आपण 4 लोकांमध्ये आहे, 4 लोकांमध्ये कोणी ब्लॉग चालू केला, असं प्रेझेन्स पटाक असला पाहिजे. हे मी असंच एक सांगते आहे. म्हणजे मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की सर्वांना हटवून असं या एकदम मध्ये, असं नाही, एक टाईपचं सांगते आहे. म्हणजे ते असं तेवढं क्विक प्रेझेन्स असला पाहिजे आपला व्हिडिओ बनवतो आहे आपण तर. आणि पहिल्याचे 3 मिनिट एकदम लोकांना थांबवून ठेवा. म्हणजे जर तुमचा व्हिडिओ चालू झाला आहे तर 3 मिनिट खूप इम्पॉर्टंट आहेत. लोक पहिलाच बघणार, जर मजा येते तर थांबणार, नाही तर त्या लोक नाही थांबणार पूर्ण व्हिडिओ बघायला. हे मला माहिती आहे, तरी पण मी पहिला काय नाही टाकत ब्लॉग्सचे छोटे क्लिप्स. मला खूप कंटाळा येतो. आज जर मी माझं हे पूर्ण डोकं जे एवढे इथे लावते तेच मी लावलं असतं, रोज लावलं तर मी खूप मोठी यूट्यूबर होणार गाईज. पण होईल. मला फक्त एक साथी की तलाश नाही है, इंतजार है की कधी आम्ही दोघं एक संगती व्हिडिओ बनवायला चालू करतोय. बस आता ह्याच्या पुढे मला काय डिस्कशन नको आहेत या टॉपिकवर. आणि मग त्याच्यानंतर वेट, मला पहिलं वाचायला नाही. हां, मग आणि असं काही नाही की तुम्ही लोक अँड्रॉईडमध्ये नाही बनवू शकत किंवा तुम्हाला आयफोनच पाहिजे. माझा आयफोन कसा होता माहिती आहे, अँड्रॉईडपेक्षा बदतर होता. 7+ होता कोणता तरी, 7+ होता. त्याचा कॅमेरा थोडासा बासट होता. तुम्ही माझ्या पहिल्याच्या व्हिडिओची क्वालिटी बघा. आणि मी असंच नॉर्मल लाईटमध्ये बनवलं, फक्त फनी कॉन्टेंट. आणि काय चाललं, मी कधीच आजपर्यंत व्हिडिओ स्क्रिप्टेड नाही बनवली आहे. म्हणजे पहिलाच विचार करून की आपल्याला असं बोलायचं आहे, आपण तसं बोलायचं. आता मला ते कधी जमलंच नाही, कारण माझ्या घरी एवढा केऑस असतो, माझ्या घरचे एवढे येडे आहेत की त्या लोकांना स्क्रिप्टची जरूरतच नाही. ते लोक इन बिल्ड आहे त्यांच्यामध्ये ते फनी कॅरेक्टर किंवा त्या लोकांचं ते काय आहे ना, बोललं तर एकदम तसं ते लोक इन रिअलच तसे आहेत. माझ्या घरचे जे पण तुम्ही लोक बघताय ना, ते लोक इन रिअल असेच आहेत, मी पण. आणि मला माहिती आहे तुम्हाला ते माहिती आहे आणि तुम्हा लोकांना तीच गोष्ट खूप आवडते. दुसरा पॉईंट वाचते. आणि एक गोष्ट, जोपर्यंत तुम्ही लोक यूट्यूबवरनं इन्कम अर्न नाही करत आहे तोपर्यंत तुम्ही काही मोठी गोष्ट करायची काही गरज नाही. एक खूप नॉर्मलसा ट्रायपॉड जो आपल्याला लागतो, किंवा आता हे स्टिकवाला आलं आहे 50 रुपये में काम फिट हो जाता है, किधर भी चिपक जाता है. पण इफ तुम्ही लोक बाहेर आणि कुठेच हे स्टिक नाही होते तर एक ट्रायपॉड लगेगा भाई. तर एक ट्रायपॉड बस. सनलाईट आहे, खूप भारी लाईट आहे ती,
त्याचा यूज करा भाई, त्याचाच यूज करा. मी तर त्याचाच यूज करते आता. आणि तुम्ही लोक म्हणून बोलत आहे स्किन ग्लो करते, इकडे आल्यापासून स्किन ग्लो नाही करत आहे. स्किन अजून ड्राय होते इथे आल्यावर, पण मी उन्हात व्हिडिओ बनवते म्हणून माझी स्किन चांगली वाटते. आणि इकडचे लाईट्स खूप चांगले आहेत. पूरे चारों बाजू में लाइट आ रहा है मेरे पे. आणि व्हिडिओ एडिट करते. मी पहिला VNवर करायची, मग नंतर मी इनशॉटवर करते आता. आणि ते तुम्हाला माहितीच असेल, कारण मी कधी कधी ते इनशॉटवाला टॅग काढायचाच विसरून जाते. आणि कॅपकट पण आहे, जे तुम्हाला यूट्यूबवरती तुम्ही लोक व्हिडिओ कॅपकट कसा डाउनलोड करायचा तुम्ही यूट्यूबवर बघितलं तरी तुम्हाला समजेल की कसं डाउनलोड करायचं ते इंडियामध्ये. आणि ते शॉर्ट व्हिडिओ एडिट करायला कॅपकट ओके. आणि यूट्यूबचे थंबनेल कॅनवा बेस्ट आहे. आणि पिक्सार्ट मी पिक्सार्टवर करते, कॅनवावर मला जमत नाही. ती नाही चालू केली आहे तिने अजूनपर्यंत, तर तिला माहीत नाही, तर ती हकते आहे फक्त एवढं. हां, आणि मॉनिटायझेशनचं तर मी तुम्हाला एवढं इन डिटेलमध्ये नाही सांगितलं आहे, कारण मला आता लक्षात नाही येते, कारण मी कसं माझं मॉनिटाईज केलेलं 1 वर्ष झालं मला. तर खूप ते असतं पॅन कार्ड वगैरे, ॲड्रेस, ते सर्व एक पिन असतो आपला गुगल पिन, तो आपल्याला मेलनी नाही पोस्टनी येतो. तो प्रॉपर ॲड्रेस तो एकदाच येतो, तो तुम्ही 10 वेळा नाही मागवू शकत. तर ॲड्रेस एवढा पक्कावाला टाकायचा ना की ते पिन कुठेच गेलं नाही पाहिजे, तिकडेच आलं पाहिजे आणि ते तुमच्याकडेच आलं पाहिजे बस. आणि हे मी आणलं आहे, मी ऑर्डर केलं आहे. खा, तुझ्यासाठी ठेवलं मी, खास खा, फुकटचं खा. पप्पाला कॉल कर पहिला. आणि मी कुठे होती येशू, काय बोलत होती मी? हां, माझ्या घरचे खूप चांगले आहेत, एकदम मस्त आहे. ह्यांच्यासमोर ह्यांची तारीफ नाही करायची. अजून तुम्हा लोकांना मी माझ्या पॉईंटवर येते. हां, तर ते सर्व मॉनिटाईज होऊन जातं. ते आपल्या तुम्ही कोणताही यूट्यूब व्हिडिओ बघितला, हाऊ टू मॉनिटाईज यूट्यूब चॅनल, लगेच 1760 व्हिडिओ असे तुमच्यासमोर येतील. मी कधी कोणाची हेल्प नाही घेतली लाईफमध्ये यूट्यूबसाठी. आणि ज्यांना विचारलं त्या लोक, माझा एक फ्रेंड आहे यश ओमले करून, मी त्याला विचारलेलं पहिलं तर. आणि अजून तर मला नाही वाटत मी कोणाला विचारलं. त्याने मला खूप चांगलं गाईड केलेलं फर्स्ट टाईम, आणि त्यानेच आता यूट्यूब बंद केला. येडा आहे तो, पण ठीक आहे. आता आमचं बोलणं नाही होतं एवढं, पण माझा एक टाईमला खूप चांगला मित्र होता. आता मी कुठे दुसरीकडे चालले आहे. अदिती, मी कुठे होती आता नाही यार. हां, मॉनिटायझेशन, हां ते झालं. मग ब्रँड, मला आता फक्त मी पेड ब्रँडच करते. मी बार्टर कोलॅब नाही करत, कारण पहिला मी चालू बार्टरवरनंच केलं. तुम्हाला लोकांना पण कोलॅब येतील, PR येतील, सर्व येईल. आणि ना स्टार्टिंगसाठी ना म्हणजे असे व्हॉट्सअपवरती पण खूप सारे ना चॅनल्स, माहिती आहे आता चॅनल्सचं आलं आहे, तर ते पण खूप असतात. तुम्ही लोकांनी इंस्टावरती असं PR वगैरे सर्व सर्च केलं ना, तुम्हाला ती लिंक त्या लोक पाठवणार, ते जॉईन करायचं. आपले फॉलोअर्स काहीतरी त्या लोकांना 1000 2000 पाहिजे असतात, मग आपण ते ॲड करायचं, आपल्याला प्रोडक्ट भेटणार. मग आपल्याला तसं पण तुम्ही चालू करू शकता. इफ तुम्हाला तसं ब्युटीवाला कॉन्टेंटमध्ये जायचं आहे, स्किन केअरवाल्या कॉन्टेंटमध्ये जायचं आहे, बेटर पण आहे. फ्री प्रोडक्ट्स पण भेटतात आहेत, फॉलोअर्स पण वाढतात आहे, प्लस पहिला स्टार्टिंगसाठी ते सर्व चांगलं. आणि यूट्यूबवरती पण खूप शॉर्ट्स टाकायसाठी पण खूप चांगलं भेटतात आपल्याला. तर तुम्हाला एक ते पण चांगलं आहे. गर्ल्सला सांगते मी, बॉईज तर खूप काय बनवू शकतात फनी कॉन्टेंट. म्हणजे बॉईज फनी कॉन्टेंट नाही, स्किन केअरचं जास्त बनवतात बॉईज, बनवतात. मी बघितले, किती बघते मी, ॲड येतात ते. मग एकदा नंतर मी आता फक्त पेड करते, कारण माझे आता तसे फॉलोअर्स आणि व्ह्यूज आहेत, म्हणून मी बार्टर नाही करत. आणि ते पैशांचं पण खूप पहिलं मला नाही समजायचं. मी 2,000 1000मध्ये पण केलं आहे, जेच आता मला खूप बेटर अमाऊंट देतात, ते मी 1000मध्ये केलं आहे. अक्कल वगळणं गोडो काय. आणि मॉनिटायझेशनचं झालं.
कोणती आपल्याला निश चूज करायचे ते झालं, म्हणजे कोणत्या टाईपची व्हिडिओ आणि काय काय इक्विपमेंट्स लागणार आहेत ते पण झालं. मी हे बरोबर प्रोनाऊन्स करते की नाही मला नाही माहिती, पण ठीक आहे. म्हणजे स्टँड वगैरे सर्व. आणि ब्रँडचं झालं, म्हणजे प्रमोशन वगैरे. अजून काय बाकी आहे यूट्यूबचं? माझं तर असंच चालू आहे. मला लवकरच 100K सबस्क्रायबर्स बोलायचे पहिला. सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि हे सबस्क्राईब बोलायला मला खूप टाईम लागला शिकायला. सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब बोलायचे मी, तर सबस्क्राईब बोलायला मला हे थोडा टाईम लागला. माझे पहिल्याचे तुम्ही व्हिडिओ बघा, त्यामध्ये मला काहीच नाही यायचं. मी हळूहळू शिकली एडिटिंग वगैरे. मी एडिटिंगमध्ये अंडा आहे, म्हणून माझे व्हिडिओज खूप रॉ असतात आणि माझ्याकडे एडिटर नाही आहे. आणि मी खूप आळशी पण आहे, म्हणून मी एकदम जर आरामात बसून एडिटिंग करायला गेली तर मी खूप चांगले व्हिडिओ एडिट करू शकते. मी त्याच्यासाठीच हे घेतलेलं, पण ठीक आहे. हाँ आता मी 30 खान बघत होती. 30 खान, हैंड्स अप गाइस. वो साइड के स्क्रीन पे है, सब अपने हाथ उठाओ. काय धुरंधर मी बघितला. आणि मग 18+ अँड मी कुठे होती? बस आणि मी तर फक्त असाच कॅमेरा घेतला आणि चालू झाली. हाय गाईज, मी पहिला 2 दिवस मी फक्त हे शिकत होती. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. असं बोलायचं की हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. असं बोलायचं की काय बोलायचं, म्हणजे मी खूप अशी एकदम हे होत होती. पण मला होते लोक, त्यांनी म्हणजे असं ज्यांनी मला असं थोडंसं हे केलं की असं बोल तसं बोल, म्हणजे खूप अशी हेल्प केली. आणि किती लोक यायचे आणि आत्ता पण जे माझे फ्रेंड्स आहेत ना, एवढे चांगले आहेत ना भाई, की मी कुठे असेल ना, रोशनी पण लगेच घेणार फोन, सबस्क्राईब तू सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब कर, असं एक ते चांगलं आहे. आणि बस तुम्ही लोक जर चालू करणार तर तुम्हाला समजणार. तुम्ही लोक पहिला ट्रायल व्हिडिओ बनवा. आता ते ट्रायल व्हिडिओचं काय आलं आहे, ट्रेंड फॉलो करा. ट्रेंड कुठून पण शोधून काढा, ट्रेंड काय चालू आहे, ट्रेंडिंग व्हिडिओवर बनवा. पोरी आहेत तर खूप आहे तुमच्याकडे डिसाईड करायला की तुम्हाला कोणत्या टाईपची व्हिडिओ बनवायचे. स्किन केअर, मेकअप, डान्सचा कॉन्टेंट पण लोकांना आजकाल खूप आवडतो. स्लो मोशन खूप लोकांना आवडतो. फक्त स्लो मोशनचं कसं आहे माहिती आहे की एकदम परफेक्ट अँगल, परफेक्ट शॉट आणि एकदम ते लाईट वगैरे सर्व. सो इथपर्यंतच होता आय थिंक माझा व्लॉग आजचा. मला असं जर तुम्हाला तरी पण काय असं डाऊट आहे की हे नाही सांगितलं, तर तुम्ही लोक मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मी लवकरच माझ्या मेकअपचा पण एक व्हिडिओ बनवेन आणि मी तुम्हाला सांगेन मी कोणती लिपस्टिक यूज करते, कशी यूज करते, कोणता मस्कारा यूज करते, मी आयब्रोला कोणत्या शेडचा जेल लायनर लावते किंवा मी कशी ते करते. मी एक दिवस पूर्ण मेकअप असाच शूट करेन. सो रेडी. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू गाईज. थँक्यू साहेब. अँड माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा गाईज. एवढं मी शिकली आहे हे सबस्क्राईब बोलायला. खूप टाईम लागला मला हे सबस्क्राईब म्हणजे तुम्ही लोक जर माझे खूप पहिल्याचे ऑडियन्स असेल ना, तर तुम्हाला माहिती आहे मी सबस्क्राईब बोलायची, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल असं. मग मला लोक कमेंट करायची की सबस्क्राईब नाही आहे, ते सबस्क्राईब आहे. मग मी हळूहळू ते सबस्क्राईब बोलायला शिकली आहे. तर तुम्ही लोक त्याचं काहीतरी करा आणि एक असं बटन दाबून टाका. तुम्हाला काय नाही होणार आहे, तुम्हाला पैसा नाही जायगा गाईज, पण ठीक आहे. सो इथपर्यंतच होता हा व्लॉग. जर तुम्हाला काय असेल क्वेश्चन तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बाय. आणि मी रोज व्लॉग टाकेन हे, आणि मी चॅलेंज व्हिडिओ बनवेन, प्रँक व्हिडिओ पण बनवणार आहे. सो बाय.